नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण ह्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल या मक्याची लागवड आपण 3 जून रोजी केली होती आणि बघा आता आज 13 जून रोजी कशी मका आली. मका 5 पानावर आलेली आहे. तुम्हाला पानं मोजून दाखवतो. 10 दिवसात मकाची उगवण होऊन मका 5 पानावर आलेली आहे. बघा 1 2 3 4 आणि 5, 1 2 3 4 आणि 5 ही मका 5 पानावर आलेली आहे. ह्याला आपण पेरताना 15-15-15 हे आपण मिश्र खत दिलं होतं ह्याला. आणि आता ह्यामध्ये आळीसाठी आपण ह्याला स्प्रे देणार आहोत. तर आळीचा स्प्रे घेताना तुम्ही बघू शकता, हे लक्षणं बघू शकता. हे बघा दिसत असेल तुम्हाला, झूम करून दाखवतो. हे पानावरती बघा थोडं स्पॉट झालेत. आता हे पानावरती स्पॉट झाले ह्याचा अर्थ ही आळी ह्याच्यावरती आता येणार आहे आणि आळी पूर्ण पानं खाऊन टाकणार आहे. आणि ही आळीची प्रायमरी स्टेज आहे, सुरुवातीची स्टेज आहे. तर ह्यासाठी आपण कोणतंही मोठं औषध कोणतं न घेता, उदाहरणार्थ डेलिगेट की अजून कोणतं औषध न घेता ह्याला आपण इमामेक्टिन आणि हमला हे औषध घेणार. इमामेक्टिन आणि हमलामध्ये ह्याचं पूर्ण आळीचा बिमोड होणार आहे. आणि त्यामध्ये आणखी आपण ह्याला टॉनिक म्हणून 19-19 घेणार आहोत आणि स्टिकर घेणार आहोत. तुम्ही बघा, तर हे आपण 200 लिटर पाणी केलेलं आहे. हे आपला स्प्रेअर आहे. आता 200 लिटर पाण्यामध्ये आपण हे हमला टाकणार आहोत. हमलामध्ये काय आहे तर क्लोरोपायरिफॉस 50% आणि सायपरमेथ्रिन 5%. तर ह्याचं मिश्रण आहे ह्याच्यामध्ये हमलामध्ये. आणि नंतर हे हमला किती मिली आहे तर हमला आणि इमामेक्टिन हे दोन्हीचं मिश्र आपण करून वापरणार आहोत. हे 250 मिली हमला घ्यायचं आहे आणि हे 100 ग्रॅम आपल्याला इमामेक्टिन घ्यायचं आहे. आणि हे 1 किलो 19-19 घ्यायचं आहे. आणि या सर्वांचं मिश्रण करून आणि स्टिकर टाकायचं आहे ह्यामध्ये. स्टिकर कारण पावसाळी वातावरण आहे, स्टिकर टाकून आपण हा स्प्रे बनवणार आहोत. आता बघूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओसाठी आपण शेतीवरचेच खास व्हिडिओ बनवत असतो. ठीक आहे.